मित्रांनो, गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील काही गावांनी नागरिकांसाठी अनेक कामं केली आहेत. गावातील वाड्या, वस्त्या, रस्ते जोडण्याचे काम तसेच गावातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सामाजिक योजनाही सुरू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, गावातील महिला बचत गट, बेरोजगारांना नोकरी, मार्गदर्शन शिबिरं, आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन, गावातील प्रार्थनास्थळं यांची स्वच्छता, पर्यटकांची गरजेपुरती चांगली व्यवस्था, असे अनेक सामाजिक कामं जी आहेत ही अनेक गावं जे आहेत ते करत आहेत. या कामांमुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये एक गाव जे आहे ते खूप जास्त प्रसिद्ध झालं आणि या गावासाठी कोकण कला शिक्षण विकास संस्था 14व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण कला महोत्सव 2025 तर्फे आदर्श गाव हा पुरस्कार आता इथे देण्यात येणार आहे. आणि या गावाचं नाव आहे, आपण एक एव्ही बघूयात आणि त्यानंतरच त्या गावाविषयी अगोदर जाणून घेऊयात. मी टीमला रिक्वेस्ट करेन त्यांनी ही एव्ही इथे प्ले करायची आहे. गावातील प्रत्येक गरजा गावातच पूर्ण व्हाव्या, प्रत्येक घरापर्यंत शिक्षण, आधुनिक सोयी सुविधा पोहोचाव्या, गावातील प्रत्येक तरुणाच्या हातात रोजगार असावा, ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून चालणाऱ्या गावातील प्रत्येक नागरिक साक्षर, निरोगी, स्वावलंबी आणि सजग बनवण्याचा ध्यास गावकऱ्यांचा असतो. तिथेच खरं आदर्श गाव निर्माण होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक गाव आज शाश्वत विकास, स्त्री सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचं जिवंत उदाहरण बनलं आहे. मानव आणि निसर्गाचा विकास एकाच धाग्यात गुंफणारं आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे गाव आज नुसता नकाशावरचा बिंदू राहिला नाही, तर विकासाचा, स्वच्छता आणि एकजुटीचा चालता बोलता आदर्श बनला आहे. प्रगती ही ज्ञानापासून सुरू होते. म्हणूनच एक घर एक पुस्तक मोहीम, डिजिटल साक्षरता शिबिरे आणि स्मार्ट क्लासरूम सारख्या उपक्रमांनी हे दाखवून देतानाच ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घर तिथे शोषखड्डा उपक्रम राबवून त्यांनी 100% सांडपाण्याचे व्यवस्थापन केले. सार्वजनिक ठिकाणी गप्पी मासे टँक बसवून डेंग्यू नियंत्रणात आणण्यात त्यांनी पूर्णतः यश मिळवले. महिलांच्या सबलीकरणात तर गावाने नवा इतिहास रचला आहे. 16 बचत गट आणि 15 व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी बनवले. तसेच त्यांच्या व्यवसायासाठी 10 लाखांची ग्रामसंघाची इमारत उभी केली आहे. गावाच्या या सर्व प्रयत्नांचा सन्मान म्हणजे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार आणि स्मार्ट ग्राम योजनेचे तालुकास्तरीय पुरस्कार आहेच, पण अशी अनेक बक्षिसे या गावाने मिळवली आहेत. प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी प्रकल्प उभारत पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याचं मोठं पाऊल ग्रामस्थांनी सर्वानुमते उचललं आहे. गावाचा विकास हवा असेल तर ग्रामस्थांच्या एकजुटीशिवाय आणि सामूहिक प्रयत्नांशिवाय हे शक्यच नाही. हे दाखवून देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकीसाठी फक्त राजापूर तालुका नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या कळसवली ग्रामपंचायतीला या वर्षीचा कोकण संस्थेचा महाराष्ट्राचे आदर्श गाव 2025 ने गौरवण्यात येत आहे. गावकरी ते राव न करी हे आपल्या एकजुटीत दाखवून देणाऱ्या कळसवली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना कोकण संस्थेचा मानाचा मुजरा. आणि महाराष्ट्राचे आदर्श गाव पुरस्कार अंकिताच्या गावाने पटकावला ते म्हणजे कळसवली गाव. आपल्या महाराष्ट्रात भरपूर अशा ग्रामपंचायती आहेत की ज्या खूप साऱ्या कोटीच्या उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायती आहेत आणि विकास करायचा असेल तर आर्थिक गरज लागतेच. पण एवढा निधी आमच्याकडे नसला तरी एक मनात आशा होती की आपण गावात काहीतरी चांगलं काम करूया आणि त्याच आशेला धरून आम्ही गावात छोटे छोटे कामं करायला सुरुवात केली. खूप मनापासून आम्ही काम केलं आणि आमच्या या छोट्याशा कामाचा आपल्या कोकण NGO इंडियाने दखल घेऊन आम्हाला या मंचावर बोलवलं आणि आमचा एवढा मानसन्मान करून आम्हाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यासाठी मी कोकण NGOचे आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कळसवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आम्हाला आज कोकण NGO इंडिया मार्फत आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. कुठलंही काम असू देत, ते छोटं असू देत मोठं असू देत, हे काम करताना एक कौतुकाची थाप आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं आणि अशीच एक कौतुकाची थाप आम्हाला कोकण NGOच्या माध्यमातून मिळालेली आहे.
कारण या थापेमुळेच आम्हाला प्रेरणा घेऊन आम्ही यापुढेही खूप चांगली कामं करू शकणार आहोत आणि खरंच खूप बरं वाटते कारण एका छोट्या ग्रामपंचायतीला या मंचापर्यंत येण्याचा मान कोकण एनजीओ यांनी दिलेला आहे. तर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. गेली 14 वर्ष कोकण संस्था जी आहे ती शैक्षणिक सामाजिक जी कार्य करते त्या कामांबद्दल तुमचं काय म्हणजे 2 शब्दात जर सांगायचं असेल तर? आज या कार्यक्रमादरम्यान कोकण एनजीओचा जो व्हिडिओ आम्ही बघितला खरंच खूप असं मन भरून आलं की एवढ्या तळागाळापर्यंत पोहोचून तुम्ही सगळ्यांसाठी ही आपली संस्था काम करते. तर कुठेतरी असं मनाला असं वाटलं की आपण सुद्धा या संस्थेचा एक भाग व्हावं की काय, कारण एवढं चांगलं जे काम आहे सामाजिक दृष्ट्या तर आपलाही त्यात थोडासा सहभाग असावा. पुण्याचं काम आपल्या हातून होतंय तर त्याचा थोडासा वाटा आम्हालाही मिळायला हवा.